मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज माझ्यासोबत आहेत दिलीपराव आगलावे उर्फ टोपीवाले बाबा. आपलं BKP मराठीमध्ये स्वागत आहे. तर आज आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फोफवलेली आहे. आता आपण एक आध्यात्मिकेकडं जाणारी माणसं आहे. तुम्ही सुद्धा पंढरपूरला जाता, देवदर्शन करत असता, घरी हरिपाठ सप्ताह हे करत असता. परंतु आजचा जो माहोल आहे देशातला, भोंदू बाबांचे भोंदूगिरी सर्वाधिक आहे. म्हणजे जे खरं सांगणारे बाबा, म्हणजे जादूटोणा, ह्याच्याकडं आपल्या देशातले नागरिक सर्वाधिक वळालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांना भीती घालून भोंदू बाबा वेगवेगळ्या घटना घडवत असतात. जसं बलात्कार आहे, पैसे आहे, लुटमार आहे, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आज देशामध्ये सर्वाधिक हे सगळे प्रकार वाढलेले आहेत. बौद्ध धर्म सांगतो की देवधर्म करू नका, अंधश्रद्धा फोफवते ही. परंतु इतर धर्म म्हणजे देशामध्ये राहणारे 9 धर्म आहेत. ख्रिश्चन धर्म हा येशू ख्रिस्ताला फॉलो करत असतो, मुस्लिम धर्म हा अल्लाला फॉलो करतो, बौद्ध धर्म हा बौद्ध धर्माला फॉलो करत असतो, जैन धर्म हा जैन समाजाच्या यांना फॉलो करत असतो. म्हणजे प्रत्येक धर्माचे आचार विचार वेगळे आहेत. तसा हिंदू धर्म सुद्धा हिंदू धर्माला फॉलो करत असतो. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवदेवता मानले जातात. परंतु 33 कोटी देवांची नावं कुणालाही सांगता येणार नाहीत. 33 कोटी देव आहे असं म्हटलं जातं. भगवे कपडे, भगव वस्त्र परिधान केलं की त्याला आपण साधू महाराज म्हटलं जातं. संत ज्ञानेश्वर महाराज यांचं त्यागाचं प्रतीक आहे ते भगव पताका. म्हणजे जसं आपण पंढरीकडे जातो, आळंदीवरून पंढरपूरला जात असतो, महाराष्ट्रातल्या अनेक पालख्या ह्या पंढरपूरला येत असतात. परंतु सध्याचा जो देशातला माहोल आहे, राज्यातला माहोल आहे, हा बोंदुगिरीकडं, जादूटोण्याकडं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वळालेला आहे. आता तुमचं सुद्धा आयुष्य गेलेलं आहे या देवपूजांमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये. तर आपल्याला त्याच विषयावरती अंधश्रद्धा ही जे फोफवलेली जे जादूटोणावाले भोंदू बाबा आहेत, याच विषयावरती आज आपण चर्चा करणार होतो. सर्वप्रथम आपण सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. माझा पहिलाच प्रश्न असा आहे की जे सध्या जादू टोना करणी भानामती हे जे प्रकार सर्वाधिक वाढलेले आहेत, तर ह्याच्यामध्ये कितपत सत्यता आहे की जादू टोना हे करणी भूतबाधा हे सगळं खरं आहे का? नाही, कसं आहे माहिती आहे का, ही जी जादू टोणा वगैरे जे आहेत ना, ही कधी फोफवतं, ह्यांनी कुठल्या तरी संस्कृतीचा आधार घेतलेला असतो पहिल्यांदा. आता ही पहिल्यांदा कसं आहे, उत्तराखंड म्हणजे देवभूमी आहे आणि आपला जे दक्षिण भारत वगैरे जे आहे हे संतांची भूमी आहे. त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यात अनेक संत होऊन गेले. लक्षात आलं का? पुणे जिल्ह्यात ह्यांनी महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी संताचा आधार घेऊन किंवा कुठल्या तरी तुम्हाला सांगतो एखाद्या ह्याचा आधार घेऊन काय, पण ह्यांनी जी संतांनी लिहून ठेवलेली जी वाड्मय आहे काय, जसं संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, ही प्रत्येक वेळेस जीवनाचं प्रत्येक पाऊल कसं चालावं ही शिकवते काय. तसं ते लोकांनी तुम्हाला सांगतो थोडस कुठंतरी माणसाचं प्रापंचिक आंधळीपणे येत असतं संसारात, आणि त्यावेळेस ही लोक त्यांच्या संपर्कात येतात. आणतात कोण तरी भलाढ्य पैशाने माजलेले लोक आहेत. त्या लोकांकडे आम्हा पैसा असतो आणि मग त्यांनी काय करायचं, सर्वसामान्य माणूस असले म्हणायचं आता त्या अमक्या अमक्या ठिकाणी डोंगरावर एक महाराज आहे आणि त्या महाराजाचा फार मोठा गुण येतो. आणि मग इतकी मोठी माणसं विश्वास ठेवते ती म्हणजे सर्वसामान्य माणूस ठेवतो. पण भविष्यात काय होतं, जसं जसं तो माणूस त्यांच्या संपर्कात जाईल तसं तसं त्याची हॅरेसमेंट केली जाते काय, आणि मग त्याला बाहेर पडायचा मार्ग सुचत नाही. त्यावेळेस मग हे असं एखादा कालचा खरात बाबा निघला ना, ज्यावेळेस हा नाही असं जी बाबा निर्माण होत्यात, ह्या बाबाला मूळ खत पाणी कोणी घातलं, ज्यांच्याकडे पैसा आहे आणि पैशाचे त्या लोकांनी ह्या लोकांना पैसा पुरवला आणि त्याच्यावरही बाबा लोक मोठी झाली. पण संत वाड्मय आणि ह्या बोंदुगिरी ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्याच्यासाठी अनेक साधू संतांनी काम केलं, अनेक युगपुरुषांनी काम केलं. शिवाजी महाराजांच्या काळातलं बी जर तुम्ही बारकाईने बघितलं चरित्र, शिवचरित्र बघा,
किंवा बाबासाहेबांनी संविधानाचं प्रत्येक पान वाचा, संविधानाचा एक अंक जरी पहिला वाचला काय तर जीवनाची व्याख्या समजू शकते. आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, एवढ्या 3 गोष्टी जरी आत्मसात केला तर ह्या लोकांच्या पुढे कधीच बाबा याचा प्रश्न येणार नाही. पण आपले लोक शिक्षण असून सुद्धा मिळवलेल्या शिक्षणाचा, मिळवलेल्या ज्या प्रगतीचा जर बाबांच्या माध्यमातून त्याची उंची जर कमी करत असेल तर मग शिक्षण घ्यायचं काय. लोक पहिले आंधळी होती, आंधळी म्हणजे अंगठ्या बहादूर लोक होते पण श्रेष्ठ होते. आता ज्यांच्याकडे PhD आहे, ज्यांनी 4 मास्टर डिग्री केले ती जर खराब सारखाच्या 8-8 दिवस मुक्काम करत असेल तर मग शिक्षण घेऊन ह्या लोकांनी मिळवलं काय की ह्या लोकांनी सर्वसामान्य लोकांना हॅरेसमेंट करायसाठी ही प्लॅन केलाय का, असं स्वतः माझं मत आहे. नाही, मला काय म्हणायचं होतं की हे जे बोताटकी, जादू, देव अंगात येतो, हे कितपत सत्य आहे? नाही ना, हे अजिबात हे थोतांड खोट आहे. पण एक साधन, जीव जीवस्य जीवनम, जीव जीवावर न्यारी करीन असे म्हटले कोणीतरी. तसा जर विचार केला तर मानवी ध्येय ही इतका सुंदर आहे की त्याला मोफत मिळालेला आहे, त्याचं मोल त्याला कधी करता येणार नाही. लक्षात आलं का. हीच साधू संतांनी ह्या वाडमायात सांगितलेला आहे. प्रत्येक ओळी माऊलींची ओळी घेतली तर त्या ओळीचा अर्थ ते जोपर्यंत माणूस समजून घेणार नाही. पण त्यात बी आता काहीतरी बोंधुगिरी करणारी ही जी अशोक खरं हा काय वारकरी संप्रदायाला थोडस वेगळ्या पद्धतीचं गालबोट लावायचा प्रयत्न करणारी काय कीर्तनकार निर्माण झाले ते. आणि त्यात काय महिला बी आहे त्या. आता महिलांबद्दल आपण लय बोलण्यात अर्थ नाही, परंतु त्यांनी जी कीर्तनाची किंवा त्याची जी त्या गादीची, नारदाच्या गादीची जी एक पायमल्ली होणार नाही ही ती जबाबदारी त्यांनी घ्यायला पाहिजे. त्यांनी नाही घेतल्यामुळं नाहक तुम्हाला सांगतो हा संप्रदाय. कारण विचार करा बारकाईने, देहू ते पंढरी किंवा आळंदी ते पंढरी अशा अनेक पालख्या तुम्हाला सांगतो. निवृत्तीदातांची, मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे येतात. रस्त्यावर माणसं 20-20 दिवस ही का लोकांना शिकवलं साधू संतांनी? वारीमध्ये जे येतात हे बोंधुगिरी करणारे असतात का त्याच्यामध्ये? नाही असतात की नाही, ती बोंधुगिरी करणारीची एक संख्या, एक वेगळे टोळे असतात. तिथं चोरी करणारी सुद्धा असतात. ते सरकार पण ऐका कसे, तसं नाही, सरकारचा विषय येत नाही. शेवटी आता सरकार म्हणतंय का अशा वारीत जावा, पण गर्दीचा कुणी फायदा घेणार ना. चोराला चालणं महत्वाचं आहे का, त्याला अंधारच महत्वाचा आहे ना. तसं काम आहे. हे ज्या हौशी गवशी नवशी अनेक प्रकारचे लोक येतात, पण यारे लहान थोडं म्हणलंय त्यामुळे तिथं काय कोणाला बंधन नाही की असं काय तिथं कुठलं एक भेदभाव असा विषय नाही. अनेक लोकांना, अनेक समाजातल्या माणसाला एक शारीरिक उन्नतीसाठी तुम्ही पाय चाललं पाहिजे, एक त्यातला 1 नंबरचा संदेश आहे. आणि जो माणूस त्यात आनंद घेतो काय तो एक वेगळाच द्विगुणित आनंद असतो. कारण एकत्र ज्यावेळेस आपण एका कुटुंबात एका कार्यक्रमाच्या निमित्त एकत्र येतो त्यावेळेस घरात एक माहोल वेगळाच असतो ना, आनंद. तसाच एक राष्ट्राचा किंवा संत राज्याचा किंवा एखाद्या जिल्ह्याचा एक सामुदायिक विवाह किंवा गावगावच्या यात्रा वगैरे जे असतात त्यावेळेस एकत्रपणाने येणं ही का लोकांना, म्हणजे ही कशासाठी ठेवल्या? पूर्वीच्या लोकांना बाबा लोक एकत्र आली पाहिजे, कुठलं तर माध्यम असलं पाहिजे, त्यासाठी आहे त्या. पण त्याच्या नावाखाली जी बोंधगिरी चालली गेली त्यात काय तुम्हाला सांगतो, महाराज लोक बळवते ते. आणि ती बळवलेली महाराज तुम्हाला सांगतो त्याला अनेक गोरगरीब सर्वसामान्य लोक बळी पडते ते काय. म्हणजे आपण प्रगत देश म्हणतो आणि तितकंच आपण आपण किती अज्ञानात आहे हे असं वाटतंय. पण ही बोंधगिरी किंवा ही जी बाबा लोक किंवा कोणाच्या सांगण्यावरनं की तुझा आजार बरा होईल ही सांगणं नाही. त्याच्यासाठी अनेक निदान आहेत आणि आजार कशातून निर्माण होतो ह्या बी गोष्टी बघितल्या पाहिजे. डॉक्टर झाला तर काय टोकाचा डॉक्टर होत नाही, एखादा माळकरी झाला तर तो काय टोकाचा माळकरी होत नाही. लक्षात आला का. तो त्याच्या लेवलला तो झालेला असतो, पण त्याच्या हातनं जर एखादी नजर चुकीने चूक झाली काय तर त्याने केलेलं सर्व पुण्य तुम्हाला सांगतो पापाच्या रस्त्याने जाते. आणि त्याचं नकळत जर चूक झाली तर ती आयुष्यभर त्याला त्याचं भोग भोगावं लागतात हे. कारण ही संत वाडमय असं आहे की संतांनी दिलेली शिकवण माणसाला जीवन आहे तोपर्यंत पुरेल एवढं आहे. पण त्याचा साठा न वाचता न माहिती घेता, कुणाचं तर ती विद्वत्ता नाही,
त्यातली माहिती कुठली नाही. अशा लोकांनी तुम्हाला सांगतो त्याचा गैरफायदा घेतला आणि त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये ही जास्त सगळ्यात जर बोंधगिरी बघितलं तर करणारे बोंधगिरीचं प्रमाण सगळ्यात जास्त कुठं असेल तर महाराष्ट्रात आहे. तर दुसरं असं की आता मगाशी आपण जे म्हणलो की बाबा ही सगळी अंधश्रद्धा आहे. म्हणजे एखाद्याला करणी केली अंधश्रद्धेमध्ये आहे, भूतबाधा किंवा जादूटोना किंवा माझ्या अंगामध्ये देव संचारतोय, हे सगळं थोतांडगिरी आहे असं तुमचं मत आहे. हा. तर दुसरं बी एक असं मला म्हणायचंय की आता बघा अंधश्रद्धा देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आहे. परवा दिवशीच आपण एक व्हिडिओ पाहिला की 11,000 लिटर दुधाचा टँकर हा पाण्यामध्ये सोडला गेला पूजापाठ करत करत. म्हणजे मोठी अंधश्रद्धाच आहे. त्याचबरोबर तुपाचे ते तुम्ही जे म्हणताय का नाही की पाण्यामध्ये टँकर एक दुधाचा बसला 11,000 लिटरचा टँकर आणि तूप ओतलं गेलं, पण ही पूर्णपणे कुणाच्या तर समजुतीसाठी किंवा एक हावभाव निर्माण करायचा प्रयत्न आहे. पण ती पूर्ण अंधश्रद्धेच्या आळी गेलेली लोक असते ती. त्यामुळे त्यातनं काय देव पावन किंवा त्याला मोठी त्याची प्रगती होईल असंही काय माझं स्वतःच तर त्याला मत नाही. पण परिस्थिती अशी आहे की तीच दूध जर सर्वसामान्य लेकराला गेलं असतं तर त्याला 100% पुण्य प्राप्त झालं असतं. सर्वसामान्यांसाठीच आहे, माणसासाठी दुधाची गरज आहे, तुपाची गरज माणसासाठीच आहे. तर दुसरं बी एक असं आपला एक असा प्रश्न आहे की बघा आपण सर्रास मंदिरांमध्ये जातो. म्हणजे ते कुठचं बी महाराष्ट्रातलं देशातलं कुठचं बी मंदिर आहे तिथं नारळ आपण फोडतो. तर नारळाचं पाणी हे शुद्ध पाणी मानलं जातं. नारळाचं पाणी म्हणजे एखादा माणूस जर आरोग्याच्या दृष्टीने एखादा माणूस जर आजारी असेल तो दवाखान्यात ऍडमिट असेल तर आपण त्याला नारळ पाणी घेऊन जातो. डॉक्टर सुद्धा सांगतात की नारळ पाणी घेऊन या. परंतु तेच नारळ जर आपण देवाच्या दरबारामध्ये फोडतो आणि त्याचं पाणी मात्र गटरीमध्ये जातं तर ते आपण श्रद्धेपोटी फोडत असतो. देवाला आपण हार नारळ तुर जे काही नेतो आपण पेढे वगैरे म्हणजे आता फुलं वगैरे नेतो किंवा देवाला कोण साडी नेतं. समजा बाबा की कोल्हापूरच्या देवीला गेलो आपण, तुळजापूरला गेलो तर वस्त्रदान करतो आपण आणि तेच वस्त्रदान परत मागच्या दाराने तिथं विकायला मांडलेलं असतं. तर ह्याबद्दल काय म्हणाल आपण की नारळाचं पाणी असेल, वस्त्रदान असेल, फुलं असेल, तर याच्या बाबत काय? नाही लोकांना स्वातंत्र्य आहे, कोणाला काय करायचं तो स्वातंत्र्य आहे. पण हा 100% अंधश्रद्धेचा भाग आहे की तितकंच कराय. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन करताना ह्या गोष्टी देव भावेचाच फक्त मुखेल आहे हे संतांनी सांगितलंय. काय की त्यांना वस्त्रदान केलं की ही केलं, त्यापेक्षा संतांनी अजून एक सांगितलंय की तुम्ही अन्नदान करा, रक्तदान करा. जी श्रेष्ठ दान आहेत ती जीवनाला कुणाच्या तर उपयोगी पडणार आहेत. ते दान तुम्ही जर केलं तर त्यातनं एक सामाजिक बांधिलकी राहील, ती फायद्याचं आहे. पण ती सामाजिक बांधिलकी न राहता वस्तू तिथे जर बघितलं, लोक जर टँकरने दूध हे करायला लागलं तर टँकरने जर दूध गंगेमध्ये सोडायला लागली आणि टँकरने जर तूप पाण्यात सोडायला लागली तर हे चाललेला जो अतिरेक आहे काय ह्यांच्यावर कायदेशीर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या आधारे यांच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल केला पाहिजे ही करणारे. कारण त्यांनी गंगेचं निर्मळ पाणी खराब केलंय. हा, यांच्यावर का गुन्हा दाखल करण्यात येऊ नये असं माझं स्वतःचं मत आहे. तसंच नारळाबाबत सुद्धा आपलं हो सत्य आहे. पाहिजे की नारळ आपण गटरीत जे पाणी जाते नाही नारळ सुद्धा देवाला वाहताना देवाला फोडताना काय ते पवित्र फळ म्हणलं गेलंय. एक फळच आहे ते, एक समाधानासाठी माणूस ते फोडत असत काय. पण त्याचं जर पाणी फरशीवर पडून जर एखादा माणूस ही पडत असला तर तिथं 100% मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या मताशी मी सहमत आहे. कारण शेवटी नारळ फोडायला त्यांनी त्या पाण्याचा जर उपयोग किंवा विल्हेवाट जर लावू शकत नसेल तर नारळ फोडणं सुद्धा चूक आहे असं माझं स्वतःचं ठाम मत आहे. आता हे जे मंदिर आहेत सगळी मंदिरामध्ये असंच म्हणता येईल आपल्याला की मंदिरामध्ये नारळ नेतो आपण, पैसे दान करतो, फुलं नेतो, वस्त्रदान करतो, ह्यावरती सगळं तिथं जे असणारा पुजारी असेल किंवा ट्रस्टी असेल त्या ट्रस्टीचे पोट पाणी भरते ना. नाही कसं आहे माहिती आहे का, ते ठराविक लोक असतात प्रत्येक गावात. त्यांनी ते एक
व्यूहरचना केलेली असते त्यांनी पिढ्याने पिढ्या. आणि ती पिढ्याने पिढ्या ती एक ते कार्यक्रम ते पुढं नेत असते ते. पण त्यात अनेक आमूलाग्र बदल लोकांनी केले ते. आता काय आहे तुम्हाला सांगतो, हा हूच खेळ आहे. अनेक दारू पितात लोक गावगाड्याच्या एखाद्या मिरवणुकीत, ग्रामदैवताच्या मिरवणुकीत. ग्रामदैवत का गावातून फिरवायचं असतं काय, की आपलं शिवार फुलावं, लोकांबद्दलची सहानुभूती निर्माण व्हावी. त्यातनं एक वेगळ्या पद्धतीचा जुन्या माणसाची एक वेगळी दाटी होती आणि ती सांख्यिक खेळ खेळत होती त्यावेळेस आरोग्याच्या दृष्टीने. ते सगळं लोप पावलंय. आणि मोठमोठे करणे डीजे ही घेऊन तुम्हाला सांगतो, आज जर यात्रा करत असलं तर देव त्या दिवशीच गावाच्या बाहेर निघून जातो. हे म्हणतो मला काय सण होत नाही डीजे बीजेचा आवाज, मी आपला पटांगणाला जाऊन बसतो कुठंतरी एखाद्या चांगला शेतकरी असं सज्जन शेतकरी की जी खरंच माणसाला देव मानतोय त्याच्याच घरी ते देव ग्रामदैवत म्हणा किंवा ही जात असते ना, असं माझं स्वतःच मत आहे. तर दुसरं एक असं की आता बघा बोंधोबाबा अशोक खरात सारखी प्रकरणं बाहेर आलेली आहेत. म्हणजे कुठचा असा एखादा जिल्हा नसेल, तालुका नसेल की तिथं बोंधगिरी करणाऱ्या महाराजावर गुन्हा दाखल झाला नसेल. तो पण कुठला बलात्काराचा गुन्हा. मथुरामध्ये तर असं एक झालं उत्तर प्रदेशमध्ये की एका मुलीला ओरडून सांगावं लागलं की माझ्यावरती त्या महाराजानं बलात्कार केलाय. तर हे मोठ्या प्रमाणात वाढले आणि ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं की हे सगळं वाढत असतं. नाही कसं अशा गोष्टीवरती काय म्हणाला ते नाही कसं आहे माहिती आहे का, ही लोक त्या महाराजांच्या संपर्कात कशी जातात, त्यांच्या घरातलं सिच्युएशन बघितलं जातं. नाही त्या महाराजांनी पहिल्यांदा अंदाज घेत की बाबा ह्यांच्या घरात पुरुष मंडळी कोण आहे का काय. आणि जिथं ज्या घरात पुरुषांचा वास कमी आहे, संख्या कमी आहे आणि त्या घरातली माणसं ह्या गोष्टीत बळी पडतात. म्हणून पूर्वी जुनी माणसं म्हणायची बाप दारात जरी असला, वयस्कर असला तर दाराचं राखण मोठं आहे काय, की ते एक वजन असायचं. पण आजकाल काय झालंय माहिती आहे का, ही लोक तुम्हाला सांगतो स्वतःहून त्या महाराजांच्या दरवाज्यात जाते काय. आता त्याला कोणी एखादा वाटाडे असंच बरोबर नेणारा, पण एक वेळेस दोन वेळेस ती जातो आणि तिसऱ्या चौथ्या वेळेस ती ऑटोमॅटिकच ओळख झालेली असते आणि मग ओळखीचं रूपांतर अनेक गोष्टीत निर्माण होतं. त्यामुळं महाराजांनी शिकलेल्या दरबारातच घडलेले आहेत. नाही ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा पहिलीच पाठ्यपुस्तकापासून ते सगळे शिक्षण क्षेत्रात चाललेला जे आमूलाग्र त्यांना वाटण त्या पद्धतीने बदल केलाय. म्हणून ह्या थोर पुरुषांचं धडे किंवा थोर विचारवंताचं धडे महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षण क्षेत्रात एवढं मोठं कार्य केलं. त्या महात्मा ज्योतिबा फुलेंची आता जयंती झाली काय, त्या जयंतीतनं आपण काय निष्पन्न काय घेतलं, त्यांनी सगळा संसार त्याच्यावर लावला, स्वतःचा सगळा प्रपंच लावला, सगळं डावावर लावलं त्यांनी. आणि मला सांगा आज आपण त्यांचा आदर्श घेताना आपण जर तुम्हाला सांगतो कुठल्या तर बोधबाबाच्या जर बळी पडत असेल, मग मुलीला शिकवून काय केलं, मुली शिकली प्रगती झाली म्हणणाऱ्या. म्हणून सांगतो की नुसत्या कुठेतरी पाट्याला मुलगी शिकली प्रगती झाली अशा मोकळ्या पाट्याला उपयोग नाही. मुलगी घरातनं बाहेर पडताना मुलींनी स्वतःच्या जबाबदारीने बाहेर पडलं पाहिजे. घरात कुठनं स्त्री असेल तर तिला जर सिक्युरिटी नसेल तर तिने कशासाठी बाहेर पडायचं, तिने घरातल्या कुठल्या तर माणसाचा आधार घेऊन गेलं पाहिजे. आणि या अशा तर ठिकाणी तर मुळीच गेलं नाही पाहिजे. नाही हे ऐका पुन्हा कुठलाच तुम्हाला सांगतो कोण बोल एवढा लोक असतात, नुसतं बोलत असते ती, खरं काहीच नसते. कारण एखाद्या माणसाला एखाद्या ठिकाणी अपयश आलं की या लोकांना हे रस्ते सुचतात, पण ह्यात काय तथ्य नाही. कारण फक्त पोटाला आजचं पोटभर मिळालं ना, तो दिवस आनंदाचा गेला. त्यांनी जर वर्षाचं तुम्हाला सांगतो धान्य साठवून ठेवायचा प्रयत्न केला, त्यामुळे तुम्हाला सांगतो ही बोंधगिरी आणि अंधश्रद्धा फपवात गेली. हे माझं स्वतःच मत आहे. शेजारी उपाशी राहून तुझ्याकडे 10 पोती ज्वारी असून जर तुम्हाला सांगतो शेजारी उपाशी राहत असला तर तुझ्या 10 पोती ज्वारीला किंमत नाही. कारण तो माणूस ह्याला अंधश्रद्धेकडे नेणार आणि त्याचा बळीचा बकरा ह्याला तयार करणार, असं त्याचा अशा पद्धतीने ती बोंधगिरी तयार होत असते. आणि बुवाबाजी वगैरे ही काही नाही, हे स्वतः आहे. लोकांनी एक जगण्याचं साधन म्हणून त्याकडे ती तयार केलेल्या गोष्टी असतात त्या. तर बघा महाराष्ट्रामध्ये ही बोंधगिरी मोठ्या प्रमाणामध्ये बळवलेली आहे. महाराष्ट्रासह देशभर हे सगळं सुरू आहे. बोंधोबाबा बलात्कार हे एक ठरलेलंच कॅरेक्टर आहे की म्हणजे जिथं जिथं
बुवा आहे तिथं तिथं बाया असतात आणि तिथंच बलात्काराचे प्रकार घडतात. तर ही अंधश्रद्धेतून लोकांनी बाहेर पडलं पाहिजे, अंधश्रद्धेच्या आहारी गेलं नाही पाहिजे, असंच काहीशी एकंदरीत सध्याचा तर विषय आहे. तर आज आपण आमच्या चर्चासत्रामध्ये आला त्याबद्दल आपलं आभार आणि रामकृष्ण हरी. आज इथंच थांबूया. तर सर्वप्रथम तर आपण सर्वांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा ही सुद्धा सर्वांना विनंती. तर माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.